महाविकास आघाडीची जागा वाटपासंदर्भात आज बैठक होती आहे। गणेशोत्सवानंतर जागा वाटपावर पुन्हा एकदा महाविकास आघाडीत चर्चा होणार आहे। मुंबईच्या जागा वाटपावर आज अंतिम चर्चा होणार असल्याची माहिती आहे। मुंबईसह महाराष्ट्रातील इतर जागांवर सुद्धा महाविकास आघाडीचे नेते चर्चा करणार आहेत। ठाकरे गट 22, काँग्रेसला 18, राष्ट्रवादीला 7 जागा होत्या आणि त्यानंतर आपण बघतोय आता कोणाच्या वाट्याला किती जागा येतात हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। मुंबईत कोण किती जागांवर आग्रही आहे त्याची ही आकडेवारी यावेळेस समोर आलेली आहे। आज बैठक आहे, आम्ही चर्चा करू, 3 पक्ष एकत्र येतील। आम्ही काँग्रेस पक्षाला सुद्धा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सुद्धा याच्यामध्ये आज सहभाग आहे। इतर लहान पक्ष आमचे सहभागी होतील। आम्ही आजपासून 2 ते 3 दिवस बैठकीत चर्चा। आघाडीत मुंबईत कोण किती जागा लढवू शकतं ते पाहतोय आपण। मुंबईतील 36 पैकी 22 जागांवर ठाकरेंच्या शिवसेनेचा दावा आहे। मुंबईतील 36 पैकी 18 जागांवर काँग्रेसने दावा केला आहे। तर मलबार हिल, विलेपार्ले, चारकोप, बोरिवली आणि मुलुंड या 5 मतदारसंघांवर कुणाचाही दावा नाही। 5ही जागांवर भाजपचे आमदार आहेत। पराभवाच्या भीतीने महाविकास आघाडीचा 5 जागांवर दावा नाही असं म्हटलं जात आहे। पवारांचा राष्ट्रवादी पक्ष हा 7 जागांसाठी आग्रही आहे। अणुशक्तीनगर, कुर्ला, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, दहिसरसाठी पवारांची राष्ट्रवादी आग्रही आहे। काँग्रेसकडील धारावी ठाकरे गटाला तर ठाकरे गटाकडील भायखळा मतदारसंघ काँग्रेसला हवा आहे।